जय श्री माताजी. श्री मातांना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे आणि आपण श्री मातांना पाहायचं आहे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. म्हणजे श्री मातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येणार आहे ते आपल्या हाताच्या बोटावरती समजावं आपल्याला. यासाठी लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. श्री मातांच्याकडे पाहत असताना थोडं बहुत आपण निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा. म्हणजे डोक्यातले विचार काढून टाकायचे सगळे. आपलं डोकं मोकळं आणि हलकं ठेवायचं. कुठलाही विचार शक्यतो आपल्या डोक्यामध्ये येऊ नये असा प्रयत्न असावा. प्रयत्न करायचा. डोकं मोकळं करायचं. कुठलाही विचार नाही करायचा. कोणाशी अटॅचमेंट नको. ध्यानाच्या वेळेला नको. सगळं विसरून जायचं. ध्यानाच्या वेळेला पूर्णपणे अलिप्तता आला पाहिजे आपल्याला. अलिप्त सर्वांच्या पासून. काही नको, सगळ्याचा त्याग. 1 तासभर आपण सगळं सोडून द्यायचं. आपण या पृथ्वीवरचे नाहीच असं समजूनच आपण 1 तासभर सोडायचं. त्याग करायचा सगळ्याचा. कारण आपण त्या डिव्हाइन पॉवरशी एकरूप होतोय, त्या शक्तीशी एकरूप होतोय. तर आपण यामध्ये अडकायचं नाही. सगळं सोडून द्यायचे, सगळे विचार सोडून द्यायचे. सर्वांच्या पासून अलिप्त व्हायचं. डिटॅचमेंट. जे शिवतत्वामध्ये येतं. आत्मतत्व म्हणजे शिवतत्व आहे. शिवांची भक्ती करत असताना किंवा शिवांचं पूजन करत असताना ते गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत. शिवांचे ते गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत. प्रामुख्यानं पहिला गुण असा आहे की ते अलिप्तता. आमच्यामध्ये अलिप्तता आलीच पाहिजे. शिवपूजन करीत असताना सगळ्यात महत्वाचं आहे जे शिवांचे गुण आहेत ना ते गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत. आणि त्यातील पहिला गुण आहे अलिप्तता म्हणजे डिटॅचमेंट. आपण सर्वांच्या पासून अलिप्त व्हायला शिकलं पाहिजे. म्हणजे त्याग करता आला पाहिजे आपल्याला सगळ्यापासून. तसंच दुसरी गोष्ट क्षमाशीलता. आपल्यामध्ये क्षमा हा गुण आलाच पाहिजे सहजयोग्यांच्या मध्ये. सगळ्यांना क्षमा. त्याने राक्षसांना देखील वरदान दिलं. त्यांना क्षमा केली आणि वरदान दिलं त्यांना. म्हणजे ते गुण आहेत की त्यामध्ये असं आहे की त्यांनी कधी भेदभाव केला नाही कशामध्ये. जसं आपण करतो भेदभाव. तसं त्यांच्याकडे तो भेदभाव नाही आहे. त्यांच्या लेखी सगळं सारखंच आहे. त्यांच्या लेखी भूत, राक्षस, देव, माणसं सगळी सारखीच आहेत त्यांना. कारण त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये आत्मा आहे. हे आपण लक्षात घेऊया. कारण आत्मा म्हणजे शिवतत्व आहे आणि ते शिव आपल्या आतमध्ये पण आहेत, प्राण्यांच्या मध्ये आहेत, पशुपक्ष्यांच्या मध्ये आहेत. सगळ्यांच्या मध्ये जे सजीव आहे त्या सर्वांच्या मध्ये हे शिवतत्व विद्यमान आहे. त्यामुळं त्यांची जे भक्ती करतात किंवा ते त्यांना वरदान देतात. मग ते पाहत नाहीत ते कोण आहेत हे पाहिलं जात नाही. कारण त्यांच्या लेखी सगळं सारखंच आहे. तसं आपण सहजयोगी म्हणून ज्या वेळेला आमच्यातील आत्मतत्व जागृत होतं किंवा शिवतत्व जागृत होतं त्यावेळेला आम्ही देखील सर्वांना समान मानलं पाहिजे. समान. भेदभाव करायचं नाही कशामध्ये. हे सहजयोगी चांगले आहे, त्यांच्यातून फार छान व्हायब्रेशन्स येतात किंवा त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी खूप येते. असे आपले विचार खूप असतात. बऱ्याच जणांचं जातीभेद अजून हे आहे. बऱ्याच लोकांच्या मध्ये दिसून येतं तसं. पण हे असू नये ना. आपण आत्मतत्वात ज्यावेळी उतरतो त्यावेळी ही भेद आमच्यामध्ये देखील असता उपयोगाचे नाहीत. कारण आमच्या लेखी देखील सर्व सहजयोगी एकच आहेत. आम्ही सगळे एक आहोत. आमच्यामध्ये एकच शिवतत्व आहे, एकच आत्मतत्व श्री मातांनी आमच्यात जागृत केलेलं आहे.
तर हम सब एक है, म्हणजे आपण सगळे एक आहोत. ही भावना आमच्यामध्ये दृढ झाली पाहिजे. असं म्हटलं नाही पाहिजे, की अमुक एक संघटन, यांचं संघटन वेगळं, त्यांचं संघटन वेगळं. जसं आपल्यामध्ये आहे, आपण अजूनही करतोय, की हे सहयोगी वेगळे आहे बाबा, ते सहयोगी वेगळं ध्यान करतायत, त्यांचा आश्रम वेगळा, आमचा आश्रम वेगळा. यामध्ये वेगळं पूजा चालते, त्यामध्ये वेगळी पूजा चालते. मग आपण त्या तत्वामध्ये उतरलेलो नाहीये. म्हणजे अजूनही आम्ही त्या शिवतत्वाला प्राप्त केलेलं नाही, असं हे दिसून येतं यामधून. कारण आम्ही सगळे एक आहोत, तर हा भेदभाव का आला आमच्यामध्ये? म्हणजे कुठेतरी आमचं चुकतंय, श्रीमाताईंचं नाही आहे. श्रीमाताजींनी सर्वांना समान लेखलं आहे. म्हणजे त्यांच्या लेखी लहान असू दे, थोर असू दे, आणखी कोण असू दे, कुठल्या स्थितीचा असेल, काही असेल, त्यांच्या लेखी आईला सगळी मुलं सारखी आहेत. जसं शिवांना आहेत. ते परमपिता आहेत. त्यांना सगळं सारखंच आहे, पण आमच्यामध्ये, या मुलांच्यामध्ये जर दोष असतील, तर ते आई-वडील तरी काय करतील? तसा प्रश्न नाही. श्रीमाताईने आपल्यामध्ये ते तत्व देण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ते तत्व आत्मसात करू शकलो नाही. हे आपलं दुर्दैव आहे, की श्रीमाताजी आपल्याला जे शिकवतायत, त्याकडं आम्ही कानाडोळा करतो. आम्ही नावाला सहयोगी आहे. आम्ही सगळे सहयोगीच आहोत. विषय त्याच्यामध्ये नाही. परंतु आम्ही आमचीच विभागणी करून घेतली. हा भाग आमचा, तो भाग त्यांचा, अशी विभागणी आम्हीच करून घेतलेली आहे. मग त्यामध्ये आमच्यामध्ये हे शिवतत्व कुठं दिसून येतंय? शिवांना मानणारे किंवा शिवांचं पूजन करणारे ही जी मंडळी आहे, त्यांच्यामध्ये जे शिवाचा हा गुण जर आला नाही, तर ती पूजा करून तरी काय फायदा होणार आहे आपल्याला? नुसता कर्मकांड झालं, की आम्ही ही पूजा करतो, शिवांची पूजा करतो. परंतु त्यांचे गुण आमच्यामध्ये नाही, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही शिवपूजनाचा. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे आहे. कारण त्या देवतेचा गुण कुठे आहे आमच्यामध्ये? किती वर्ष आम्ही ध्यानधारणा करतो? काही जण असे आहेत, की 20-20, 25-25 वर्ष ध्यानधारणा करतायत, परंतु अजूनही त्यांच्यात भेदभाव आहेत. अजूनही त्यांच्यात ते तत्व आलेलंच नाही आहे. अजूनही ते क्षमा करू शकत नाहीयेत. अजूनही ते सहन करू शकत नाहीत. अजूनही ठासून सांगू शकत नाहीत सहजोग. जरी त्यांना समोर दिसतंय, की बाबा हे चुकीचं चाललंय, तरी पण ते ठासून सांगू शकत नाहीत, हे चुकीचं चाललेलं आहे, हे थांबवा. हे असं सांगू शकत नाहीत, कारण ते तत्वच त्यांच्यामध्ये नाहीये. जर शिवतत्व आमच्यामध्ये असेल, तर आम्ही सर्वांना समान लेखू. चुकीचं चाललं असेल, तर आम्ही ठासून उभे राहू तिथे. सांगू, "नाही, हे चुकीचं आहे. हे अशा पद्धतीनं चालणार नाही." सहजोगामध्ये श्रीमाताईने आम्हाला हे शिकवलेलं नाही आहे. अगदी हक्कानं हे सांगता आलं पाहिजे आपल्याला, कारण आपण सत्यावरती उभे आहोत. म्हणजे श्रीमाताईने जो आम्हाला आत्मसाक्षात्कार दिलेला आहे, जे शिवतत्व दिलेलं आहे, ते सर्वांच्या पासून अलिप्तता मिळवून देतं आपल्याला. त्याग करायला शिकवतं, क्षमा करायला शिकवतं आणि सर्वांच्या पासून अलिप्त राहून हे कार्य करायला शिकवतं. हे तत्व आमच्यामध्ये दिलेलं आहे श्रीमातांनी. आणि हे तत्व आमच्यामध्ये आलेलं असताना आम्ही असं लिप्त कसं होऊ शकतो? ही आमची जमीन, हा आमचा आश्रम, असं म्हणू कसं शकतो आम्ही? कारण हे आपलं आहे. हे सर्व श्रीमातांचंच आहे ना. जसं शिवाजी महाराज होते, शिवाजी महाराज ज्यावेळेला राज्य करत होते, त्यावेळेला ते म्हणायचे हे रयतेचं राज्य आहे. ते म्हणत नव्हते हे माझं आहे आणि मग मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही ऐकलं पाहिजे, असं कधीही त्यांच्या तोंडून आलं नाही. कारण ते खरे साक्षात्कारी होते, शिवतत्व होतं त्यांच्यामध्ये. त्यामुळे हे रयतेचं राज्य आहे. त्यांनी तर तुकाराम महाराजांना असं म्हटलं होतं, की "नको मला हे सगळं, तुम्हाला हे सगळं राज्य घेऊन टाका." एका क्षणात त्यांनी तुकाराम महाराजांना झोळीत देऊन टाकलं सगळं ते. स्वतः म्हटले, "नाही, मी त्याग केलेला आहे सगळा." परंतु तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितले, की "हे कर्तव्य आहे तुमचं, की तुम्ही राजे आहात. तुम्ही योगी जरी असला आतून, तरी तुम्ही राजे आहात. त्याचं फक्त कर्तव्य पार पाडा. कारण तुम्हाला त्या ठिकाणी परमेश्वरानं नेमलेलं आहे. तर तुम्ही त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आहे." तसं आपल्याला श्री माताजींनी एक कर्तव्य पार पाडायला दिलेलं आहे. जे आत्मतत्व आहे, जे शिवतत्व आहे, ते आमच्यामध्ये जागृत झाल्यानंतर त्यागमूर्तीच झालं पाहिजे ना आम्ही. आम्ही सर्वांच्या पासून अलिप्त राहून हे कार्य केलं पाहिजे आहे. लिप्त होतोच कसे?
आम्ही असं म्हणतोच कसं हे आमचं आहे किंवा हे तुमचं आहे. आम्ही असं डिव्हायडेशन करूच कसं शकतो? हे आपल्याला शोभत नाही. जे सहजयोगी आहेत, जे शिवयोगी आहेत, त्यांना ही भाषा शोभत नाही आहे. त्यासाठी आम्हाला अधिकार नाही आहे शिवपूजनाचा. आम्ही जर शिवयोगी होणार असू, शिवांचं पूजन करणार असू, तर आम्हाला सगळे सारखेच असले पाहिजेत. असे साधक श्री मातांनी तयार केलेले आहेत शिवयोगी. जे कठोर आहेत, प्रसंगी कठोर होतील, प्रसंगी ते मृदू होतील, प्रसंगी करुणामय होतील, प्रसंगी सहनशील होतील आणि प्रसंगी ते अलिप्त राहून सगळं कार्य करतील. असे साधक श्री माताईने आम्हाला तयार केलेलं आहे. तर आम्ही यामध्ये जर अडकत असू, तर आम्हाला अजूनही ते तत्व प्राप्त झालेलं नाही. त्या दृष्टीनं आम्हाला खूप तपश्चर्या केली पाहिजे आहे. जर आम्ही यामध्येच अडकतोय, तर कुठंतरी आमचं चुकतंय. आम्ही कुठंतरी श्री मातांचं कार्य करायला चुकत आहोत, असं म्हणायला काही हरकत नाही. या लोकांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघायला पाहिजे आहे. खरोखरच इतकी वर्ष मी ध्यानधारणा करतोय, मला यातून काय प्राप्त झालं? जे श्री माताजी आम्हाला देऊ इच्छितात, जे आत्मतत्व, जे शिवतत्व श्री माताजी आम्हाला देऊ इच्छितात, ते आम्ही प्राप्त केलं काय? असा सवाल स्वतःला विचारायचा आहे त्याने. आणि बघायचं आहे आत्मपरीक्षण करून, खरोखरच मी शिवयोगी झालो का? मी शिव पूजा करण्यास योग्य आहे काय? हे बघितलं पाहिजे आहे. तर त्याने शिवपूजेला बसायचं आहे. नाहीतर ही पूजा करून सगळं व्यर्थच आहे, सगळं कर्मकांडच आहे, असं खोटेपणा, दांभिकपणा आमच्यामध्ये असता उपयोगाचं नाही. यामध्ये आम्ही काय करतो? श्री मातांना फसवत नाही, आम्ही स्वतःला फसवतो आहोत. आम्ही म्हणतो शिवपूजन करतो, परंतु एखाद्या तरी देवतेचा गुण आमच्यामध्ये आलेला आहे का? हे बघणं आवश्यक आहे. कारण शिवपूजा ज्यावेळी आम्ही करतो, त्यावेळेला आमच्या आतले गुण, आत्म्याचे गुण जागृत झालेले दिसले पाहिजेत. आणि हे गुण जर जागृत झालेले नसतील, ती पारदर्शकता आमच्यात आलेली नसेल, तर आम्हाला कुठल्याच देवतेचं पूजन करण्याचा अधिकार नाही. हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे आहे. आणि शिवपूजन करत असताना हे गुण आमच्यामध्ये कसे उतरतील, कसे आम्ही श्री माताजींनी जे आम्हाला नियम दिलेले आहेत किंवा जे दैवी नियम म्हणतो आपण त्याला, त्याप्रमाणे त्यांचं आचरण आम्ही केलं पाहिजे आणि करतो काय याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे आहे. नाहीतर नावाला सहयोगी असं जर वाढू लागले, तर सहजयोगाचं कार्य तर होणारच नाही. कदाचित आपल्यामध्येच मतभेद होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण जर आत्मा एक आहे, जसं शिव एक आहेत आतमध्ये, बाहेरून आपण कोणीही जरी असलो तरी आतमध्ये आत्मा एक आहे, शिव एक आहेत. हे जर आम्हाला नाही समजलं, तर आम्ही सहजयोग करून काहीही प्राप्त केलेलं नाही, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून आपण असं ठरवलं पाहिजे, की नाही आजपासून आम्ही ते तत्व प्राप्त करू. श्री मातांच्या चरणाशी आम्ही नतमस्तक होऊ आणि श्री माताई जे सांगतायत ते आम्ही ऐकू. बाकी कोणाचं ऐकायचं आम्हाला काही कारण नाही आहे. कारण शिवतत्व असं आहे, की ते फक्त शक्तीचं कार्य, फक्त शक्तीला मानतात ते. आम्ही सहजयोगाचं कार्य करतो, श्री माताईंना मानतो, म्हणून आज आम्ही या पृथ्वी तलावरती जिवंत आहोत. नाहीतर आतापर्यंत आपण कुठेतरी गेलो असतो, काही संबंध नसता आपला कशाशी. कारण शिव जे आहे ते आता क्रोधाविष्ट झालेले असतात. त्यांना माहिती आहे, की आपल्याला दिसून येतं, की निसर्ग किती कोपला म्हणजे काय होतं किंवा आत्ताची जी परिस्थिती आहे ते असं आहे, की मानवाच्या आवाक्याच्या बाहेरचे रोग यायला लागलेले आहेत. याचा अर्थ काय हे आपण समजून घेतलं पाहिजे आहे. निसर्गाचा प्रकोप होऊ शकतो. हे कशामुळे आहे? ही शिवाचं तांडव नृत्य आहे किंवा शिवांना श्री मातांनी थांबवलेलं आहे, की नाही माझी मुलं तयार व्हायला गेलेली आहेत. अजूनही आपण थोडं थांबावं, असं श्री माताजींनी शिवांना विनंती केलीत म्हणून शिव थांबलेले आहेत. पण आपण अजूनही तयार नाही आहोत, तर शिव थांबणार नाहीत आता. कारण त्यांचं पूजन करून ते प्रसन्न होणार नाहीत. तर आपल्याला आदिशक्तींचं जे कार्य आहे ना, अगदी मुळापासूनचं ते कार्य, त्यांचं तत्व आपण अंगीकारलं पाहिजे. आणि श्री माताजी सांगतात त्याप्रमाणे जर आपण नाही वागलो, तर आपणही नष्ट होण्याच्या मार्गावरती आहोत. आपली काही खैर नाही आहे. काय होऊ शकतं आपल्या बाबतीत? आपण सजोगी, नुसता नावाला सजोगी असू, तर आपलं काहीही होऊ शकतं. याला सहजोग जबाबदार नाहीये.
म्हणून आपण जे तत्व आहे, श्री मातांनी सांगितले जे शिवतत्व आहे, ते खऱ्या अर्थानं आतमध्ये रुजवलं पाहिजे. ती वेळ आता आलेली आहे, की शिवतत्व ज्यावेळी आमच्यामध्ये प्राप्त होईल, खऱ्या अर्थानं आम्ही परमेश्वराची प्राप्ती करू, गहनतेमध्ये जाऊ, त्यावेळेला त्या शिवांचे गुण आम्ही आत्मसात केलेच पाहिजेत आणि त्याप्रमाणेच आमची वाटचाल असली पाहिजेत. मगच आमच्यावरती शिवकृपा होऊ शकते, देवीची पण कृपा होऊ शकते. तोपर्यंत आम्ही नावाची सजोगी आहोत. म्हणून हे पक्क लक्षात घेतलं पाहिजे, की आम्ही आजपासून खऱ्या अर्थानं ध्यान करू आणि श्रीमाताई जे सांगतायत, त्याप्रमाणे आम्ही कार्य करू. श्रीमाताईंच्या नावाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, अशा पद्धतीनं आम्ही आचरण करणार नाही. आम्ही सहयोगी म्हणून लोक आम्हाला पाहतील आणि नाव श्रीमाताईंचं होईल. आईचं नाव आपलं मोठं झालं पाहिजे. आपल्यापेक्षा श्रीमाताईंचं नाव कसं मोठं होईल, सहयोग कसा वाढेल, इकडं आपलं लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःमधले मतभेद आपण विसरून श्रीमातांच्या कार्याला लागणंच हीच खरी शिवपूजा असणार आहे आपल्या दृष्टीनं. श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. ज्या व्हायब्रेशन्स आपण श्रीमातांच्याकडून घेतोय ते आपण दाही बोटाच्या आतमध्ये ज्या नसा आहेत त्यातून आतमध्ये खेचून घेतोय. बघा एकसारखं खेचलेल्या व्हायब्रेशन्स आतमध्ये जाऊन मनगटापासून कोपऱ्यापर्यंत दोन्ही हाताच्या एकसारखं खेचून घ्यायचं आहे. ही जाणीव आपल्याला होणं आवश्यक आहे. कारण श्री माताई जे बोलतायत, परमेश्वर जो बोलतो तो परावाणीतून बोलत असतो. म्हणून आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. एकाग्रता तिकडे केली पाहिजे. पूर्ण अटेन्शन आपलं व्हायब्रेशन्स वरती आहे, चैतन्यावरती आहे. आणि ही स्थिती आपण शेवटपर्यंत सोडायची नाही. ध्यानाला उठूच तोपर्यंत आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. बघितलं पाहिजे क्षणाक्षणाला व्हायब्रेशन्समध्ये बदल घडत असतात आणि ही सूक्ष्मता आमच्यामध्ये आली पाहिजे. आत्मा किती सूक्ष्म आहे तेवढी आपली दृष्टी देखील सूक्ष्म झाली पाहिजे. गणेशासारखी सूक्ष्म. गणेशांचे डोळे कसे आहेत? अगदी बारीक आहेत. याचं कारण काय? कारण त्यांची बुद्धी सूक्ष्म आहे, त्यांचं चित्त सूक्ष्म आहे, सूक्ष्मात पाहतात ते. तसं आमच्यामध्ये सूक्ष्म बघायची ताकद आली पाहिजे. आम्ही व्हायब्रेशन बघतो, वर बघतो, सगळं हातामध्ये जाणवतं, येतात सगळ्याच गोष्टीला आम्हाला व्हायब्रेशन येतात. कधी येत नाही असं होतच नाही, कारण आम्ही सूक्ष्मामध्ये उतरत नाही किंवा सूक्ष्मामध्ये व्हायब्रेशन्स पाहत नाही. तर हे आम्हाला पाहता आलं पाहिजे. सर्व साधकांना हे जमणं आवश्यक आहे, की कळलं पाहिजे हातातून वाहतायत व्हायब्रेशन, मग त्या कशा येत आहेत, कशा पद्धतीने येत आहेत, लक्षात ठेवायचं ना आपण. जसं आता श्रीमातांच्याकडून व्हायब्रेशन्स येत आहेत, तर आपल्या हाताच्या बोटातून आतमध्ये मनगटापर्यंत घेतोय, मग कशा येत आहेत त्या? गार येत आहेत, अगदी थंड येत आहेत. त्यांच्यामध्ये ते प्रकार आहे तो कळला पाहिजे आम्हाला. कसा येतो तो? बघा हातातून खेचलेलं बरोबर मनगटापासून कोपऱ्यापर्यंत आपल्या कसं येतं ते बघायचं एकसारखं. ही स्थिती आहे आपली, की आपण त्या शक्तीशी पहिला जोडलं गेलं पाहिजे या पद्धतीनं. मग पुढे बाकीचं श्री माताजी आपल्याकडून करून घेतील. फक्त जोडलं तर पाहिजे चैतन्यानं. ते देखील आपल्याला काही वेळेला जमत नाही. आपलं लक्ष भलतीकडेच असतं. बसतो आपण श्री मातांच्या समोर, परंतु चित्त विचलित असतं, आपलं विचारांच्याकडे असतं. कुणी काय करतं इकडं असतं लक्ष, सतत कोणतरी बोलतं तिकडं लक्ष असतं. मग आपलं ध्यान कसं होणार? ध्यानासाठी एकाग्रता आवश्यक आहे. आणि जर इतकी वर्ष ध्यान करून जर एकाग्रता नाही आली, तर त्या ध्यानाला तरी काय अर्थ आहे? म्हणायला पाहिजे मग कसलं हे ध्यान आपलं, असं आहे ना. चित्त स्थिर पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी करतात. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरायचा बघा, आणि उजव्या हातानं आपण कुंडलिनी वरती चढवतोय. लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं आहे आपल्या.
बघा, हळू हळू कुंडली वर चढवायची. आपल्या हाताबरोबर ती वर आली पाहिजे, इतकं आपलं सूक्ष्मात लक्ष पाहिजे. सूक्ष्म पद्धतीनं बघता आलं पाहिजे. वर काढून एक गाठ मारतोय आपण. दुसऱ्या वेळेला लगेच वर चढवायची कुंडली उजव्या हातानं. म्हणजे डाव्या हाताला गुंडाळत गुंडाळत कुंडलिनी वर चढवतो. म्हणजे हातामध्ये काय नाही आहे, परंतु जी कुंडलिनी आहे ना, तिच्याशी आपण कनेक्ट झालोय हाताबरोबर. म्हणून लक्ष कुंडलिनीकडे. बघा, दुसऱ्या वेळेला 2 गाठी मारतोय आपण वर काढून. तिसऱ्या वेळेला परत वर चढवतोय शिस्तीत. आपल्याला जाणवतं, काही जणांना पुढून जाणवेल, काही जणांना पाठीच्या मणक्यातून जाणवेल. जाणीव होत राहील. पण लक्ष पाहिजे तिथं, अटेन्शन. हां, शस्त्रारमधून वर काढायचंय. 3 गाठी मारतोय आपण. 3 गाठी मारलं, वर फिक्स झाली कुंडलिनी. त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचाकडे द्यायचं. बघा, आपण जे कवच घेतोय तिकडे लक्ष पाहिजे. नाहीतर काय करतो, आपण हातवारे करत असतो आणि लक्ष दुसरीकडे असतं. त्याचा काहीही उपयोग नाही. ह्या बंधनाला काहीही अर्थ नाही. अगदी व्यवस्थित घ्यायचं, लक्ष ठेवून घ्यायचं. लक्षात घेऊन करायचं. गडबड करायची नाही. करायचं म्हणून सहयोग करू नका. नाही केलेलं बरा त्यापेक्षा. प्रामाणिकपणानं करायचं. आणि भक्तीनं करायचं. जे करतोय आपण त्यामध्ये काहीतरी प्राप्त केलं पाहिजे. तर अशी किती वर्ष करतो आपण. कधी व्यवस्थित बंधन देखील घेतलं नाही आपण. चित्त स्थिर ठेवून. लक्ष व्हायब्रेशन्सकडे आणि कवचावरती आहे. मोजताना चुकलं तरी चालेल. 7 वेळाच्या ऐवजी 14 वेळा घेतलात अधिक उत्तम. काही अडचण नाही. परंतु लक्ष व्हायब्रेशन्सवरती आणि कवचावरती असणं आवश्यक आहे. हे महत्वाचं आहे त्यातलं. किती वेळा घेता हे महत्वाचं नाही. आता दोन्ही हात परत मातांच्याकडे. लक्ष व्हायब्रेशन्सवरती आणि जे कवच आपण घेतले ना त्या कवचावरती देऊया. खरोखर बंधन आपल्याला बसले की नाही बघायचं. का उगीचच आपले हातवारे केले. बघायचं ना, लक्ष देणं आवश्यक आहे वलयावरती आपल्या. शस्त्रारच्या वरची चक्र आपल्याला माहिती पाहिजे, तर हे वलय आधी शिकून घ्यायला पाहिजे की नाही. हेच वलय आहे ना. मग शस्त्रारच्या वर ज्यावेळी आम्ही त्या तत्वामध्ये जातो, आकाश तत्वामध्ये, जल तत्वामध्ये किंवा तेज तत्वामध्ये, तर ते वलय जे आहे ना, ते आपल्या भोवतानी ते तत्व निर्माण करत असतं. हे वलयाचं तत्व ते कळलं पाहिजे आम्हाला. म्हणून आपण वलयाकडे लक्ष द्यायचं आणि हाताच्या बोटांच्या वरती. आता लक्ष वलयावरती आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण जे कवच घेतलं तिकडे आपलं लक्ष आहे. तर हातामध्ये देखील व्हायब्रेशन्स कळतात, खरोखर ते वलय कुठल्या प्रकारचं आहे. बघा, हे लक्षात येतं. म्हणजे प्रत्येक चक्राचं एक एक वलय आपल्या शरीराच्या बाहेर आहे. तेजो वलय म्हणतात त्याला. तेजो वलय. जसं गणेश तत्वाचं आहे. गणेश तत्व जागृत झाल्यानंतर ते चैतन्य उत्सर्जित करतं आणि देहाच्या बाहेर त्याचं वलय तयार करतं देहाभोवती. मग त्याच्या व्हायब्रेशन्स आपण पाहू शकतो. खरोखर गणेश तत्वाच्या व्हायब्रेशन्स कशा आहेत किंवा गणेश तत्वाचं वलय कसं आहे, बसलंय का आपल्याला. 7 चक्राची 7 वलय आहेत. मग त्या प्रत्येक चक्राचे प्रत्येक व्हायब्रेशन, देवतेचे व्हायब्रेशन्स, त्याचं वलयाचे व्हायब्रेशन्स वेगवेगळे आहेत. म्हणून सूक्ष्मता पाहिजे समजण्यासाठी. थोडी तरी सूक्ष्मता पाहिजे की नाही, हे कळायला पाहिजे ना आपल्याला. आपण उगीच नुसताच वलय घेतो आणि झालं, ध्यान झालं. हे कळलं पाहिजे की मी काय करतो आहे किंवा ही जी काय देवता जागृत झालेली आहे, त्या देवतेचं जे तेजो वलय आहे ते आपल्या भोवतानी ते कळायला पाहिजे. कुठल्या देवतेचं आहे. मग ज्या देवतेचं वलय कमी पडलंय, समजा हृदयाचं, जगदंबेचं, भितो ना आपण काय मग, त्यामुळं ते वलय कमी पडलं तर मग देवी कवच वाचतो. देवी कवच त्यांनीच वाचायचे. ते घाबरतात, निर्भय नाही आहेत. त्यांचं वलय कमकुवत आहे. म्हणजे आपल्या भूतानी कळतं की बाबा हे वलय कमकुवत झाले. दुर्गा मातेचं व्हायब्रेशन्स वरती बघायचं. आपली जी 7 वलय
7 चक्राची 7 वलय ना देहाच्या भोवताली, त्याच्यामधले कुठलं कमी पडलंय व्हायब्रेशन्स, म्हणून व्हायब्रेशनवरती लक्ष ठेवतोय आम्ही. आणि कुठलं कमी पडलंय ते बघून त्या देवतेचा मंत्र म्हणायचा किंवा त्या देवतेची स्तुती करायची असते. उगीच उठसूट कोणी पण कुठलाही मंत्र म्हणायचं नाही. हा, हे म्हणतात म्हणून आपण म्हणतो यांना फायदा झाला आपल्याला का होऊ नये, तसं चालतं. सगळ्या देवतेचा मंत्र म्हणा किंवा हे म्हणू शकतो, नाही असं नाही. परंतु आपल्यामध्ये जी कमतरता आहे ते आपण म्हणायला पाहिजे ना. जसं गणेश तत्वाची समजा कमतरता आहे किंवा गणेश तत्वाचा थोडासा त्रास असेल, तर गणेश अथर्वशीर्ष म्हणा, गणेशाची स्तुती करा, की जेणेकरून ते प्रसन्न होतील आणि चैतन्य उत्सर्जित करतील. त्यासाठी गणेश तत्व. पण हे समजण्यासाठी व्हायब्रेशन्स कळल्या पाहिजेत. हे त्यातलं महत्वाचं तत्व आहे. हे समजणं आवश्यक आहे ना, म्हणून व्हायब्रेशन्स वरती लक्ष आहे आणि कवचावरती लक्ष आहे. कवच 7 प्रकारचे आहेत, आपल्या लक्षात आलं. आता कुठल्या कुठल्या ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवलंय ते आपण स्वतः आत्मपरीक्षण करून ते पाहायचं असतं. ही सूक्ष्मातली गोष्ट आहे. हे आपल्या आपण ठरवायचं. आपलं कुठलं चक्र कमकुवत आहे त्याच्यावरती रोज मेहनत घेऊन ते चक्र आपण स्ट्रॉंग करायचं. रडत बसायचं नाही, माझं हे चक्र पकडतं, मग मी काय करू, मला सारखा त्रासच होतो. आपण तसं न करता बघितलं पाहिजे की का त्रास होतो, की ते तसं कसं घालवायचं हे बघणं आवश्यक आहे. धीट झालं पाहिजे आपण आणि निर्भयतेनं आपण ते चक्र ठीक केलं पाहिजे. एखादी समस्या आली तर येणारच, समस्या ही येणारच आहे, म्हणून काय आपण घाबरून चालणार आहे का? तर त्याला आपण टक्कर दिलं पाहिजे. हे गुरुतत्वामध्ये येतं. आणि टक्कर देऊन पहा, आपण जर शस्त्राच्या वर आहात आणि जर तुम्ही टक्कर दिली ती समस्येला, तर समस्या निघून जाते. कारण दैवी बळ आहेत आपल्या पाठीमागे. हे आपण विसरतो. आपण घाबरतो आपलं कसं होईल, तसं होत नाही. निर्भयता हा देवीचा गुण आहे आणि ती देवी आपल्यामध्ये आहे ना, ही शक्ती आहे. व्हायब्रेशन्स येत आहेत म्हणजे काय होतं, श्री मातांचा आशीर्वाद असल्याशिवाय व्हायब्रेशन्स येतील का? घाबरायचं काय कारण आहे त्यात? म्हणून निर्भयता ही आली पाहिजे आपल्यामध्ये. प्रत्येक सहयोगी निर्भय झाला पाहिजे. आपला उजवा हात बरोबर हृदयावरती ठेवायचा आपल्याला. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. हे म्हणत असताना आपण आपलं सूक्ष्म जे शरीर आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे मी हे सूक्ष्म शरीरच आहे. मी हे स्थूल शरीर नाही, सूक्ष्म देह. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण 4 देह असतात ना, त्यापैकी स्थूल देह आपलं शरीर आहे आणि सूक्ष्म देह म्हणजे चैतन्याचा देह तो आपल्या हृदयामध्ये आहे. तो मी आहे, तो शिव आहे, तो मी, तो त्या परब्रह्माचा अंश आहे. हे असं सतत धारणा केली पाहिजे आपल्याला. म्हणजे हे शरीर नष्ट होतं, मी नष्ट होत नाही. आत्मा मरत नाही, नष्ट होत नाही. तो अमर आहे, अजर आहे. म्हणून म्हणतोय श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. बघा, आपण सूक्ष्म आत्मा व्हायचं हृदयामध्ये, स्वतःच सगळी ताकद ओढून हृदयामध्ये, आणि तो मी आहे. आपल्या स्थूलातला हात न हलवता सूक्ष्मातला हात हलवायचा. बघा, ती सवय लावून घ्यायची आपल्याला. डोकं हलतंय आपलं, सूक्ष्मातलं. पाय हलतोय, सूक्ष्मातला. हे कळलं पाहिजे. हेच खरं ध्यान आहे, की हे शरीर मी नाही आहे, मी आत्मा आहे. ही खरं ध्यान, ही धारणा आम्ही करतो. आणि ही तपश्चर्या रोज केल्याशिवाय होत नाही. केलं पाहिजे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि त्याप्रमाणे ही धारणा केली तर खरोखरच आपण आत्मा होतो. हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे आपल्याला. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणायचं आहे, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. अगदी भक्तिभावानं, श्रद्धेनं हाक मारायची श्री माताई. श्री माताजी
आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवतोय. अगदी शिस्तीत. हे ब्रह्मरंध्र आहे आणि हे ब्रह्मरंध्र आपलं कायम उघडलेलं असायला पाहिजे. त्यानंतर हात वरती उचलायचा आहे आपल्याला. टाळूपासून 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून पाहायचं. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हातावरती जाणवतात का, हे बघितलं पाहिजे. इतर साधकांच्यासाठी हे करायचं. भलं आपली कुंडलिनी कायम सहस्त्रारच्या वर असेल असेल चांगली गोष्ट आहे. परंतु इतर साधकांच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे करणं गरजेचं असतं. म्हणून या प्रायमरी स्टेपच्या गोष्टी असतात त्या कराव्या लागतात. कोणी वर नको, कोणी खाली नको, एकाच पातळीवरती आपण सर्वजण असणं आवश्यक आहे. त्यालाच कलेक्टिव्हिटी म्हणायची. हात खाली घेऊया. बघूया चित्तानं आता आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. सहजमध्ये कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का पाहिजे. जाणवते मग ते. काही जणांना गवगवल्यासारखं होतं, काही जण गार बाहेर पडत असल्यासारखं, काही जणांना गरम देखील होतं. काही हरकत नाही, सुरुवातीला गरम येतं आणि एकदा गरम गेलं की मग गार व्हायला सुरुवात होते. म्हणून घाबरून जायचं नाही. निर्भयता हा गुण आपल्या सहयोग्यांच्या मध्ये असणं आवश्यक आहे. कारण कुंडलिनी सुरुवातीला आपल्याला निर्भयताच देते. आपलं हृदय चक्र मजबूत करते ती, कारण ती हृदयामध्ये आहे. त्यामुळे निर्भय असायला पाहिजे, घाबरायचं नाही. कारण ती शक्ती कायम आपल्या पाठीशी असते. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. कारण बंधन जे कवच आपण घेतलेलं असतं अगदी भक्तिभावानं, ते कवच भेदून मुंगी देखील आत येत नाही. स्थूलातली सूक्ष्मातलं म्हटलं तर कुठला व्हायरस आत येत नाही, कुठली निगेटिव्हिटी आत येऊ शकत नाही. परंतु तसं कवच घेणं आवश्यक आहे. करून बघायचं. व्हायब्रेशन्स आल्या पाहिजेत आणि या व्हायब्रेशननी आपण मजबूत झालं पाहिजे. जे श्री मातांचं कार्य आहे ते अगदी चट्टानासारखं उभं राहून कार्य करायचं आहे आपल्याला. चट्टानवरती उभं राहून. चट्टान म्हटली पाहिजेत कोण पण, दगड. एखादा ठामपणे उभा राहतो ना, असं ठामपणे उभा राहून कार्य केलं पाहिजे. डळमळीत होऊन कार्य करायचं नाही. करू का नको, करू का नको, निगेटिव्हिटी येईल काय, असंच होईल काय, हे सहयोगी असं म्हणतील काय, मला कोणी नावं ठेवतील काय, असं म्हणून सहयोग होऊ शकत नाही. चट्टानासारखं पाहिजे. आईचं कार्य करताय ना, मग तसं निर्भय होऊन काम केलं पाहिजे आहे. कोणाच्या आधिपत्याखाली येऊन कार्य करायचं नाही. काय संबंधच येत नाही कोणाच्या आधिपत्याखाली करायचं. श्री माताजी आणि आपण असं डायरेक्ट कनेक्शन आहे आपलं. कोणाचं काय संबंध येतो त्याच्यामध्ये? कोणी बंदी घातली आपल्याला? माताईनं विचारून आपण कार्य करू शकता. तुमचा आणि श्री माताजींचा संबंध आहे यात. बाकी आधीमध्ये कोणाला काही घ्यायचं नाही आहे. कलेक्टिव्हली कार्य करायचं आहे, पण श्री माताजी आपले लीडर आहेत. अन्य कोणी आपले लीडर होऊ शकत नाहीत. श्री माताजी, त्यांच्या नावाला महत्व आहे आणि ते नाव आपण अबाधित ठेवायचं आहे. त्यांच्या कार्याला आपण वाहून घ्यायचं आहे. पण तसे साधक आपण घडलं पाहिजे, कळलं पाहिजे. हाताच्या बोटावरती जे श्री माताजी शिकवतायत तिकडं लक्ष पाहिजे, सूक्ष्मात उतरलं पाहिजे. मग कळतं आपण काय आहोत, समर्थ, हे समजणं आवश्यक आहे. लक्ष शस्त्राच्या वर आहे आपलं. आणि हाताच्या बोटावरती पण आहे. बघा, कुंडलिनी शस्त्राच्या वर येते आणि ती स्थिर झाली पाहिजे. वर 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 जाऊन अशी किती वर जाते, उच्च स्थितीला नेता आलं पाहिजे. उंची गाठली पाहिजे आपण.
हे महत्वाचं आहे ना, उंची. जसं आता बघा किती वर जातो आपण, बघायचं, आपण स्वतः स्वतःला पाहायचं आणि बघायचं आपली कुंडलिनी आपण किती उच्च स्थितीला घेऊन जातो. आमचं पुण्य तरी किती आहे की तेवढं आम्ही उच्च स्थितीला जाऊन स्थिर ठेवू शकू. का आमचं कर्म असं आहे की ती कुंडलिनी सतत खाली येते, मग त्या कर्माची निर्जरा करायला नको का? ही कर्म संपवली पाहिजेत ना, त्याशिवाय कुंडलिनी वर कशी राहील? राहता आली पाहिजे. 24 तास शस्त्राच्या वर राहता आलं पाहिजे आम्हाला. आम्ही योगी आहोत, सहजयोगी आहोत. शिवयोगी तर त्याहून वेगळे. ते तत्वच वेगळं. त्यांना काय, कसंही त्यांच्यासारखेच होतात ते. हळू, हळू, हळू. तसं आपण नाही. आम्हाला सगळं पाहिजे. आम्हाला सर्व सुख पाहिजे. कुठेही गेलो तरी झोपायला गादी पाहिजे. तिथं राहू शकत नाही ना, आम्ही दगडावर झोपू शकत नाही. राहायला रूम पाहिजे, सगळं पाहिजे. सगळ्या सुखसोयी, सर्व सुविधा आणि मग आम्ही ध्यान करणार. कसले शिवयोगी ते? त्यांना योगी कसं म्हणायचं? आहे त्यामध्ये ॲडजस्टमेंट आपल्याला होत नाही. ते करून फायदा काय त्याचा? हे सहजयोगामध्ये आम्ही काय शिकलो हे महत्वाचं आहे आता. कळलं पाहिजे की श्रीमाताईने जे तत्व आम्हाला दिलेलं आहे ना, ते अगदी एवढं वेगळ्या प्रकारचं आहे, उच्च प्रतीचं आहे, की त्याची गणना कशात होऊ शकत नाही. भौतिकतेत होऊच शकत नाही. या भौतिकतेला ठोकर मारता आली पाहिजे आम्हाला. कशाला पाहिजे ऐशोआराम? शिवतत्वाला नाही चालत ते. कसंही असलं आहे ना का, उपवास आपोआप घडतो ना, ठीक आहे, ओके. असं म्हटलं पाहिजे. नाहीतर एवढं फिरलोय, मी उपाशी राहिलोय, एवढं करतोय कार्य, का अमकं झालं, तमकं झालं. रडगाणं गाणारे कोण शिवयोगी होऊ शकत नाहीत. कसंही असलं तरी चेहऱ्यावरती आनंद टिकून राहतो आपल्या. भलं तुम्ही उपाशी राहा, पण चेहऱ्यावरचा आनंद शिवयोगाचा आहे. काही फरक पडत नाही. मिळालं ठीक, नाही मिळालं अतिउत्तम. ही जी स्थिती आहे ना, ती शिवतत्वातली आहे. भांडत कशाला बसतोय आम्ही? किंवा तक्रारी कशाला करतो? कशाला? काही गरज नाही. आम्ही शिवयोगी. शिवांचं पूजन करणारे असे पाहिजेत, तर ते अधिकारी आहेत शिवांचं पूजन करायला. आपलं आत्मपरीक्षण करून बघायचं आपण कसे आहोत, खरोखर योग्य आहे का मी परमेश्वराच्या राज्यात येण्यास? का आमच्यामध्ये अजून काही त्रास आहे, बाधा आहे? काय अडथळे आहेत? काय रिपू आहेत आमच्यामध्ये अजून? हे बघणं आवश्यक आहे. स्वतः स्वतःला पाहणे म्हणजे शिवांची पूजा करणे. आत्मपरीक्षण. लक्ष शस्त्राच्या वर आहे. हळू 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 वरती जायचंय आपल्याला. बघा वर वर वर. आकाश तत्वापर्यंत जातो की नाही बघायचं. वर 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 किती जातो. शिवांच्या जटेतनं गंगा येते की नाही. जशी गंगा आहे ना, तशी स्थिती आहे. ती गंगा वर 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 घेऊन जायची आम्हाला. तीच गंगा त्या जटेतून, जसे त्या शस्त्रारमधून असं फोर्सनी वरती आली पाहिजे. किती फोर्स पाहिजे, म्हणजे किती भक्ती पाहिजे, किती उत्कटता पाहिजे, यावरनं कळतं. शुद्ध इच्छा म्हटली ना, दुर्दम्य इच्छा आहे, विल पॉवर, की नाही मला हे मिळवायचं आहे, ते शिवतत्व मिळवायचंच आहे. वरती आहे लक्ष, शस्त्राच्या वर. त्या स्थितीला आपण राहायचं आहे. आकाश तत्वापर्यंत गेलो. आकाश तत्वाच्या जरासं वरती जायचं आहे आपल्याला. वर 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 जायचं आहे अजूनही. किती वर जातो ते पाहायचं आहे. म्हणजे किती एकाग्रता पाहिजे पहा आपल्यामध्ये. आपण जरा वर चाललो तर विचार येतात, चित्र दिसतात, मग परत खाली येतो, काहीतरी कानावरती पडतं, खाली येतो, असं होऊ शकतं. म्हणून वरती वरती राहायचं, परत वर जायचं. तपश्चर्या हीच आहे ना आपली. खाली पडू द्यायचं नाही कुंडलीला, आणि जरी पडली तरी नाराज व्हायचं नाही, पुन्हा वर. ही तपश्चर्या आहे, सहजाची ही तपस्या आहे.
काही हरकत नाही. काही वेळेला आम्ही राहू शकत नाही शस्त्रावर, काय अडचण, नो प्रॉब्लेम. परत वर जायचं. ही धारणा आहे. ध्यान आणि धारणा, ही धारणा पाहिजे ना आमच्यामध्ये वर राहायची. या स्थितीमध्ये राहायची धारणा पाहिजे. शिवयोगी सारखं कायम ध्यानामध्ये आहे, लक्षवरती आहे, जोडलेले आहेत कायम. ते आनंदामध्ये तल्लीन झालेले आहेत. तल्लीनता, एक तारी, एक तान, ब्रह्मानंदी टाळी म्हटले ना, एक एक शब्द आहेत, नुसता वापरायचेच आहेत काय ते. त्याप्रमाणे कृती पण झाली पाहिजे. खरोखर ब्रह्मानंदी टाळी लागली का, बघायचं वर जाऊन. प्रयत्न करायला काय हरकत आहे. सतत खालीच असतो की प्रपंचामध्ये अडकत, देहामध्ये. तासभर आपण काढलाय तो त्या स्थितीला जाण्यासाठी आहे ना. परत आणि तेच करायचंय ध्यानामध्ये, विचार करायचे प्रपंचातले. कशाला, त्या स्थितीला जाण्यात. तर विचार करायचा नाही, सगळं सोडून द्यायचं. एक तासभर त्याग केला ना आम्ही, आत्म्याचाच, शिवांचा, दैवी, डिव्हाइन, त्याचा विचार पाहिजे. त्या शक्तीशी जोडलं जाणं म्हणजे काय चेष्टा नाही आहे ती. आपल्याला वाटतं सहज श्रीमाताने दिलेलं आहे, पण त्या शक्तीशी जोडलं जाणं म्हणजे प्रचंड कार्य आहे ते. ते आपल्या लक्षात येत नाही, त्याचं गांभीर्य कळत नाही आम्हाला. आपल्याला वाटतं झालं ठीक आहे, गार वर झालं ठीक आहे. तसं नाही आहे ते, सोपं काम नाही. श्रीमातांच्या कृपेत हे घटित होत असतं. आणि श्रीमाताई आपल्याला वर ओढत असतात आणि आपण खाली येत असतो प्रपंचात, देहात. परमात्मा म्हणून भक्ती पाहिजे. भक्तीनं श्रीमातांच्याशी चरणाशी राहणं, मग श्रीमाताई आपल्याला त्या स्थितीला घेऊन जातात. वरती लक्ष आहे आपलं. बघा किती उच्च स्थितीला राहू शकतो आपण. प्रयत्न केलं तर सगळं घटित होतं. आकाशाच्या पण पलीकडे जलतत्वामध्ये जाता येते का बघायचंय आम्हाला. वरती 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 जायचं. श्री माताजी कृपा करून आम्हाला जलतत्वाची जाणीव करून द्या. त्या तत्वामध्ये न्या आम्हाला. खरोखर त्या तत्वाची आम्हाला जाणीव करून द्या. जाऊ शकतो का बघायचं आपल्याला त्या स्थितीला. त्या तत्वाच्या व्हायब्रेशनची आम्हाला जाणीव करून द्या. खरोखर आम्ही त्या तत्वामध्ये उतरलो असू तर आम्हाला परमचैतन्याद्वारे त्याची जाणीव करून द्या. व्हायब्रेशन्स वरती पण लक्ष ठेवायचं, बघायचं खरोखर ते तत्व म्हणजे आकाश तत्वात गेल्यावर कशा व्हायब्रेशन्स होत्या, त्यानंतर त्या जल तत्वात गेल्यावर कशा व्हायब्रेशन्स बदलतात, ते बघायचं, ते लक्षात घ्यायचं. उगीच तसंच बसायचं नाही, अजून होतंय नाही होत, बघितलं पाहिजे. अलर्ट, सतर्कता पाहिजे. त्या दृष्टीनं वाटचाल पाहिजे. बघा त्या स्थितीला जातोय आपण. आकाशच्या वर जल गेलंच पाहिजे. आता शिवतत्वाला प्राप्त करायचं आहे ना, मग त्या तेज तत्वापर्यंत जायला नको का, त्या शिवापर्यंत. सदाशिव तेज तत्वानं त्याच्यावरती पण तिथं कधी पोहोचायचं. मग अजूनही आकाशातून खाली येतो आपण, पडतो खाली, परत वर जायचं आहे. म्हणून ही तपश्चर्या कधी होणार. अजून देहामध्ये चक्रात स्वच्छ करण्यातच अडकलोय, चक्रामध्ये, नाड्यामध्ये. त्या शक्तीशी जोडलं जाणंच खरं महत्वाचं आहे. पण आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आपण अडकतो अहंकार प्रतिअहंकारमध्ये, प्रपंचामध्ये, अडचणीमध्ये, समस्येमध्ये. ही निगेटिव्हिटी आपल्याला वर जाऊ देत नाही. म्हणून याला ठोकर मारावी लागते. निदान एक तासभर तरी त्याला ठोकर मारून वर यावं लागतं. नाहीतर ही स्थिती कशी प्राप्त होणार आहे एवढ्या एवढ्या जीवनामध्ये. कितीचं जीवन आहे आपलं, कितीचं आयुष्य आहे आपलं, आणि किती तपश्चर्या करून काय मिळवायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ना. वेळ कमी आहे हे कळतं ना आपल्याला.
कळतं पण वळत नाही असं झालंय. लक्ष वरती आहे, आकाशच्या पण वर गेलो जातोय आपण आता, जाऊ शकतो, पकडू द्यायचं नाही चक्र. म्हणजे हे कसं आहे, वर वर जात असताना ह्या गोष्टी घटित कराव्या लागतात. नेती नेती म्हणावं लागतं. नाही नाही मला ही नको आहे, हे विचार नको आहे, मला वर आकाश ते जलतत्वात राहायचं आहे. परत वर राहतोय, परत कदाचित विचार येतील, नाही नाही मला हे करायचं नाही, मला तेच करायचं आहे, मला जलतत्वाची अनुभूती घ्यायची आहे, असं म्हणतच वर राहावं लागतं. तर ती स्थिती प्राप्त होते. नाहीतर नुसता वर गेलोय आणि विचार करत बसलोय, उपयोग काय नाही त्याचा. विचार नाही, विचार फक्त त्या तत्वाचे पाहिजेत, त्या स्थितीचं पाहिजे. त्या स्थितीमध्ये आलो की नाही ते पाहिजे आम्हाला, आणि त्याची अनुभूती आली पाहिजे आम्हाला. उगीच नाही गेलोय नाही काय, गेलोय भ्रम झालाय काय, नाही. हातावरती कळतं, वरून शॉवरिंग झाल्यासारखं होतं, पाणी पडल्यासारखं जाणवलं पाहिजे. तर ती स्थिती प्राप्त झाली, नाहीतर नाही आहे, अजून खाली आहे. आम्ही वर जाता गेलं पाहिजे. अमृतदायिनी कुंभ, क्षीरसागरातनंच आलंय ना सगळं, ते जलतत्वातनंच आले ना अमृत. कुठून आले? मग वर अमृतदायिनी कुंभ असणारच ना, तिथूनच थेंब पडतो ना, म्हणजे त्या जलतत्वातून पडतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. क्षीरसागर विष्णूंचं स्थान आहे, लक्ष्मी विष्णू. बघा त्या स्थितीला यायचं आहे, म्हणून खाली यायचं नाही. देह भान हरपून देहातीत अवस्था आम्ही प्राप्त केली त्याच्यासाठीच ना. बाह्यात पूजन करायचं का आतमध्ये उतरायचं हे आपण ठरवायचं. ही शिवांचं पूजन आहे. ते शिव आतमध्ये मिळतात, बाह्यात नाही येत ते. या स्थितीला गेलात तर ते प्राप्त झाले म्हणायचं, ते पूजन खरं. कारण माताजी ज्या शक्त्या देत आहेत त्या धारण करता आल्या पाहिजेत आपल्याला. नुसताच पूजावर पूजा करतो आम्ही, मिळवत काहीच नाही त्यातून. हे कधी मिळवायचं मग? मग हे खरं कार्य आहे का आपलं श्री मातांचं, हे बघितलं पाहिजे आहे. आपण करतो का श्री मातांचं खरं कार्य, का उगीच वर वर करतोय? करतात तर काहीच येत नाही आपल्याला. आपण स्वतः तयार होणं गरजेचं आहे. त्या तत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे. बघा वरती जाणीव आहे सुंदर, म्हणजे शस्त्राच्या वर जलतत्वाच्या ठिकाणी पोचतोय, नाही असं नाही. बघा किती उच्च स्थितीला जाऊ शकतो. कलेक्टिव्हली गेलं तर फास्ट मध्ये जातं, ते जाणवतं. शुद्ध इच्छा आपली सर्वांची, ती मिळवायचं आहे आम्हाला. क्षणभर का होईना तिथे जाऊन येतो, क्षणभर का होईना त्याचा आनंद मिळावा, त्यांची प्राप्ती व्हावी, त्यांच्याशी जोडलं जावं. बस ते अमृत थोडं का होईना आमच्यात यावं, पडावं ते आपल्या अंगावर, तोंडातून आत जावं. ते अमृताचा घोट आम्ही घ्यावा, श्री मातांची इच्छा. पण त्या स्थितीला जाता आलं पाहिजे. हे अमृत हातातून वाहतं तसं वरून पण येतं, ते ही अवस्था आहे. एकरूप होतो आपण त्या शक्तीशी, पूर्ण एकरूप. कुठलं चक्र पकडत नाही, काही होत नाही, काही होत नाही. देहाच्या वर गेलो, काही कुठलं चक्र हातावर लागणार नाही आपल्याला. पूर्ण व्हायब्रेशन, जसं पाण्यात बोट घातल्यानंतर कसं होतं हात, तशी जाणीव होणार आपल्याला. ही जलतत्वाची जाणीव, ती स्थिती, ही वरची उच्च अवस्था आहे फार. त्यासाठी सतत वरती वरती राहिलं पाहिजे, एकसारखं एकाने राहून चालत नाही. असे सहयोगी तयार झाले पाहिजे, ती वर राहणारे सतत.
मग सगळे सर वर राहतात. मग हळूहळू हळू मग ताकद वाढत जाते, पॉवर वाढत जाते. नाहीतर सगळे भांडणामध्ये अडकलेले आहेत तर कसं ते वर जाणार? दुर्बल आहेत ती सगळी, भांडणारी सगळे दुर्बल आहेत. शक्ती नाही त्यांच्यात म्हणून भांडतायत ते. तसं आपण सशक्त पाहिजे. वरती लक्ष आहे, आम्हाला जे प्राप्त करायचं ते प्राप्त करूया. पूर्ण जलतत्वात बघा जातो हळूहळू त्या स्थितीला. व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडतो, जाणीवेत फरक पडतो आणि ट्रिमेंडस अनुभव येतात एकापेक्षा एक. पण स्थितीत जायला पाहिजे, टिकवून ठेवता आली पाहिजे स्थिती. क्षणभर शस्त्रागार झालं तर किती बरं वाटतं, आणि 24 तास वर राहिल्यानंतर काय होईल, अनुभव काय, हा विचार केला पाहिजे. चक्रांच्या स्वच्छतेतच आयुष्य घालवायचं नाही आहे, त्या स्थितीमध्ये पण जाता आलं पाहिजे. ती अवस्था प्राप्त केली पाहिजे आता. तर जन्म वाया गेला असं व्हायला नको. पुढच्या जन्मात आणि तिथनं पुढं त्यापेक्षा ह्याच जन्मात आपण ते प्राप्त करून घेऊया. ते शिवतत्व, अलिप्तता, डिटॅचमेंट, देहापासून पण अलिप्त. अमरनाथला माहिती ना आपल्याला, अमरनाथ किती उंच आहे ते, बर्फाचं शिवलिंग आहे. बर्फा आणि बाबा म्हणतात त्यांना. म्हणजे काय, त्यांनी काय केलं मग, खालून वर जात असताना एक एक गोष्टीचा त्यांनी त्याग केला. बघा आपल्या लक्षात येते का? सुरुवातीला नंदीला सोडलं त्यांनी, त्यानंतर गळ्यातला नाग काढून तोही सोडून दिला. सगळं सोडत सोडत त्यांच्याजवळ जे जे काय होतं ते सगळं सोडत सोडत ते त्या स्थितीला जाऊन तिथं ध्यानस्थ बसले. ते बर्फानी बाबा, अमरनाथ. आणि आपण त्या अवस्थेला जाताना हेच करायचं आहे, हळूहळू सगळं सोडून ती स्थिती प्राप्त करायची आहे. म्हणजे त्यांनी ती दाखवून दिलं ना, किंवा त्याग केल्याशिवाय त्या स्थितीला जाता येत नाही. म्हणजे आतून, बाह्यातून नको आहे. नुसतं अमरनाथला जाऊन उपयोग नाही आहे, तर ते काय आहे तत्व ते समजून घेतलं पाहिजे ना. आम्ही त्याग करू शकत नाही, आम्ही भांडतो. आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, हे माझं, ते तुझं, काय उपयोग नाही, ते तत्व मिळत नाही. मग जलतत्वात जातोय, ती अनुभूती घेतोय. आणखी 1-2 मिनिटं राहण्याचा प्रयत्न करूया आपण, काही हरकत नाही. वर राहिलेले शस्त्राच्या वर अगदी तशाच प्रकारे वरती राहता यावं आपल्याला. 24 तास कायम जोडलेलो. गारवा तोच जलाचा, व्हायब्रेशन तेच जलाचे. फरक पडतो. आपल्याला हे लक्षात येत नाही, अरे व्हायब्रेशन तेच आहेत वाटतं, पण ते सूक्ष्मात जर बघितलं तर कळतं आपली स्थिती काय, व्हायब्रेशन्स काय कळतं. चेहऱ्यावरती देखील थेंब पडतात त्याचे वरून, हातावरती पडतात, पायावरती पडतात. ते जल शॉवरिंग होतं. तो गारवा वेगळा असतो, त्याचा गारवा वेगळाच. पहाटेला ह्याच्यापेक्षा पण सुंदर वर जाता येतं, म्हणून पहाटे शांततेत करायचं असते.
ती स्थिती. म्हणून अमृत बेला म्हटले कशाला? ते संपूर्ण दैवी किरण असतात सगळे, आणि सगळे योगी संत महंत सगळे त्या स्थितीला गेलेले असतात, आणि तिथं आपण जोडलो गेलेलो असतो. म्हणून पहाटे जाणवतं. नुसता बसून उपयोग नाही, त्या स्थितीपर्यंत जाता आलं पाहिजे, मग उपयोग आहे. ही अवस्था प्राप्त केली पाहिजे, हे महत्वाचं आहे त्यातलं. सगळं तिकडं लावलंय, आपले कान डोळे चित्त सगळं तिकडं लावलेलं आहे जलतत्वाकडे. ते तत्व आपल्यात आलं ना, तर आपण देखील सॉफ्ट होऊ, आपले डोळे चमकतील. पाणी जल आहे ना, ते सगळीकडं पसरेल आपल्या देहामध्ये, पण ते तत्व उतरतं. मूर्त म्हणा, ती नंतर मुरवावं लागतात व्हायब्रेशन्स आपल्यात जलाचे, मग ते आपल्यात उतरतं सगळं, ती कार्य करतं. त्वचा अगदी तजेलदार मऊ होते जलासारखी, जीभ देखील अगदी मऊ होते, बोलताना देखील सॉफ्टनेस, मऊ गोड वाणी होते आपली, डोळे चमकतात हिऱ्यासारखे, पाणी येतं ना त्यात जल, चेहऱ्यावरती एक प्रकारचे मृदू मुलायम जलासारखे चमकदार होतात. ही फरक आहे ना त्याच्यामध्ये. पण त्या स्थितीला गेलं पाहिजे, मग आपल्यात ते दिसून येतं देहावरती. हे तत्व आपल्यात उतरवणं म्हणजेच शिवांचं पूजन. देहातीत, गुणातीत, धर्मातीत आणि कालातीत, सगळ्यांच्या पलीकडे परे. आनंद, आनंदात रममाण होतो तिथे, बरं वाटतं. समुद्रात खेळतो की नाही आपण, तसं त्या चैतन्य सागरात पोहतो आपण, आनंदाच्या सागरात. वरून खाली चैतन्य कोसळतं, जाणवतं मग ते. आता हळूहळू थोडस खाली येऊया, कारण आपल्याला डोळे उघडायचे आहेत, म्हणून थोडं खाली यायचं पहिला, आणि मग आपण हळूहळू डोळे उघडायचे, श्री माताईंना पाहायचं. एकदम डोळे उघडले जात नाहीत अशा उच्च स्थितीला गेल्यावर, हळूहळू उघडावे लागतात, हळूहळू भानावर यावं लागतं. श्री माताईंना बघायचं, लक्ष वरती असू दे, थोडस कुठेपर्यंत जाते तिथपर्यंत, आणि व्हायब्रेशन्स वरती पण लक्ष ठेवूया, हाताच्या बोटावर. आपलं शरीर पूर्णपणे हलकं झालेलं असतं पाण्यासारखं. पृथ्वी तत्व सोडून जलतत्वात आल्यावर देह देखील हलका होतो. वायू आणि जल हलकं होतं पूर्ण. त्या स्थितीतून बाहेर यावं असं वाटत नाही, अशी ती अवस्था आहे की बरं वाटतं. एखादा थेंब कपाळावरती चेहऱ्यावरती पडल्यासारखं पण जाणवेल आपल्याला, हातावरती. व्हायब्रेशन जलासारखेच येतात. पाण्यात हात घातल्यावर कसं होतं, तशा व्हायब्रेशन्स येतात. म्हणजे हा फरक लक्षात घेऊया.
कुठलाही विचार नाही, डिटॅच, पूर्णपणे डिटॅच होतो आपण. अलिप्तता म्हणजे शिवांचा एक तरी गुण आला. त्या स्थितीला गेल्याशिवाय येत नाही. म्हणजेच काय, ते पूजन आहे त्यांचं. पण श्रीमाता नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. कुंडलनी वर चढवायची, डावा हात बरोबर कुंडलनी पुढे, उजव्या हातानं कुंडलनी वरती चढवायची. लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत जाणवतं, अगदी सूक्ष्मात लक्ष ठेवायचं. आता 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला हळू हळू वरती उचलतोय तिला. लक्ष कुंडलिनी वरती आहे. पाठीच्या मणक्यातून जाणवेल, पुढून जाणवेल, कसंही जाणवेल, पण जाणवेल. 3 गाठी मारतोय आपण. वरती तर आहेच, परंतु तिचे जे वर हे असतात ते वर येतात, धागे. त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, लक्ष कवचावरती. बघा, लक्ष कवचावरती आणि शस्त्रावर तर आहेच. खाली यायला तयार नसते कुंडलिनी. बघा, ती स्थिती प्राप्त झाली की खाली येऊ वाटतच नाही, होतच नाही ते. ही कलेक्टिव्हिटीची करामत आहे. लक्ष कवचावरती आहे. तो गारवा, ट्रिमेंडस गारवा असतो. बरं वाटतं, समाधान, शांती, आनंद, तृप्ती सारं काही मिळून जातं त्यात. हेच तर ध्यान आहे. ती अवस्था सोडू वाटत नाही आपल्याला. तसंच बसावं असं पण वाटतं काही वेळेला. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवायचंय, आपल्या कवचावरती पण ठेवायचं. बघायचं, आज आपण जसं आकाश तत्वात गेलो, जल तत्वात जाण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न आपण करायचा आहे. आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती आणि आपल्या कवचावरती पण ठेवायचं आहे. जय श्री माताजी.